तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला पुढचा पार्ट बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.4 म्हणजे वर्ड प्रॉब्लेम. आता भरपूर जणांना वर्ड प्रॉब्लेम हार्ड का जातात, कारण त्यांना असं मनामध्ये ठरवलं आहे की वर्ड प्रॉब्लेम हार्ड असतात म्हणून. तर तसं काही नसतं. आपण जर वर्ड प्रॉब्लेम एक दोन वेळेस जर वाचला तर तो वर्ड प्रॉब्लेम आपल्याला येतोच. तर फर्स्ट बघू आपण. फर्स्ट, on 1 January 2016, Sanika decides to save 10, 11, 12 on second day. If she decides to save like this, then 31 December 2016, what would be the total amount? तर सर्वात महत्वाचं या क्वेश्चन मध्ये काय आहे की क्वेश्चन मध्ये 1 जानेवारी 2016 या दिवशी 10 रुपये, नंतर 11, 12 असं करत करत कुठपर्यंत सेव्हिंग केलेली आहे? 31 डिसेंबर 2016. तर मग किती दिवस झाले? तर भरपूर जण म्हणतील की 365 दिवस झाले असतील, 365. बट 2016 इज अ लीप इयर. सर लीप इयर म्हणजे काय असते सर? आता मी काय जिओग्राफी शिकवत नाही. तर लीप इयर म्हणजे काय की ज्या वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, म्हणजे 366 दिवस असतात, त्याला आपण काय म्हणतो? लीप इयर. आता 366 का असतात ते जिओग्राफीच्या टीचरला विचारा. तर मग तर आपल्याला टोटल सेव्हिंग काढायची आहे. टोटल सेव्हिंग मीन्स आपल्याला सम काढायचे की टोटल सेव्हिंग किती झाली. तर फार सोपं आहे. एक तर आपल्याला सिक्वेन्स भेटलेली आहे. सिक्वेन्स आपल्याला भेटलेली आहे. आपल्याला काढायचे काय? S366. म्हणजे आपल्याला काय काय माहिती आहे? ए माहिती आहे, ए इक्वल टू 10 माहिती आहे, डी इक्वल टू 1, T2 मायनस T1 माहिती आहे, आपल्याला n इक्वल टू माहिती आहे 366 आहे. संपलं. मग SN चा फॉर्म्युला, समचा फॉर्म्युला काय? SN इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1 इंटू d. सो n ची व्हॅल्यू किती आहे? 366 डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे? 10 प्लस 366 मायनस 1 इंटू d. तर मग काय येईल? तर आपण डिवाइड करून टाकू. ऑलरेडी डिवाइड होते ना. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 3 जा. आता 10 10 जा 20, 183 इंटू हे किती येईल? 20 प्लस 365. डी ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1 आहे. सो 365 येईल. सो 365 प्लस 20 किती येईल? 385. जर ह्या दोघांची जर आपण मल्टिप्लिकेशन केली तर आपल्याला काय आन्सर मिळेल? टोटल सेव्हिंग बाय द सानिका. So 70,455 rupees. तर असे वर्ड प्रॉब्लेम आहेत. वर्ड प्रॉब्लेम सोपेच असतात, फक्त ते एक दोन वेळेस जर आपण रीड केले तर आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. तर नेक्स्ट आहे, the man borrows 8,000 and agrees to repay with a total interest of 1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding by 40. Find the amount of the first and last installment. तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचंय? ए काढायचंय. काय काढायचंय? ए मीन्स फर्स्ट टर्म. सेकंड क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 3.4. लक्ष द्या. वर्ड प्रॉब्लेम तर त्यानं किती पैसे घेतले? 8,000 रुपये. बरोबर आहे. विथ टोटल इंटरेस्ट. आता इंटरेस्ट जर आपण लावला 1360
म्हणजे आपल्याला काय माहित आहे, SN माहित आहे, दॅट इज 9360. ह्या दोघांची जर आपण ऍडिशन केली म्हणजे प्रिन्सिपल प्लस सिंपल जो इंटरेस्ट आहे ते ऍड करून आपल्याला काय मिळेल, SN मिळेल, सम मिळेल. तर याला आपल्याला इन्स्टॉलमेंट मध्ये कन्वर्ट करायचंय की ज्यामध्ये आपल्याला किती आहेत, n इक्वल टू 12 आहेत, 12 इन्स्टॉलमेंट आहेत. बट प्रत्येक इन्स्टॉलमेंट मध्ये कितीने कमी आहे, 40, 40 लेस दॅन द प्रोसिडिंग बाय 40. सो डी इक्वल टू किती येईल, -40. सो SN इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. तर याच्यामध्ये आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. SN ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किती आहे, 9360. n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किती इन्स्टॉलमेंट आहे, 12. 2 इंटू a ची व्हॅल्यू माहिती नाहीये, इथे किती आहे, 12 - 1 इंटू डी किती आहे, -40. फक्त व्हॅल्यूज पुट करायच्यात आपल्याला. आणि हे महत्वाचं आहे की हे दोन ऍडिशन करून आपल्याला काय मिळेल, SN मिळेल. सो 2 6 जा, सो 9360. आता हे मल्टिप्लाय मध्ये 6 केले गेला काय होईल, डिवाइड होईल. सो 2a प्लस 12 - 1 11 इंटू -40. सो 2a प्लस इंटू मायनस काय होईल, मायनस 41 जा 40 कॅरी 4, 41 जा 40 प्लस 4 44. सो किती आलं, 440. नेक्स्ट आता यांना डिवाइड होतंय का बघू आपण. 6 1 जा 6, किती उरले 3, 6 5 जा 30, किती उरले 6 6 जा 36 0. सो 2a minus 440 equal to 1560. So 2a equal to 1560. हे मायनस इकडे गेला काय होईल, प्लस होईल. सो 2a equal to किती येईल, 2000. So a equal to 2000 divided by 2. So a equal to 1000. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असेल, त्याचं 1000 रुपीज असेल. त्याच्यामध्ये आपण काय केलंय, लास्ट इन्स्टॉलमेंट पण विचारली आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय काढायचं आपल्याला, T12 काढायचं. T12 इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. सो T12 इक्वल टू आपला a माहित झाले आता 1000 प्लस n पण माहिती आहे आपल्याला 12 - 1 इंटू डी माहित आहे -40. आता पुट करताना काही जण मायनस विसरतात, मायनस साइन विसरू नका. सो 1000 11 इंटू -40. $440. सबट्रॅक्शन करा. 1000 मधून जर आपण 560 ला, आय थिंक. सो लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल, 560 चा असेल. तर असे